तर आत्ताच मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीमनी काय होतो, बीम असा हा व्हर्टिकली डिफ्लेक्ट होतो. पण हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीमनी काय होतं, तर हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीमनी बीम हा असा म्हणजे अशा पद्धतीनं हे व्हर्टिकल असा डिफ्लेक्ट होतो. म्हणजे असा डिफ्लेक्ट वाय प्लेटने होतो आणि असा डिफ्लेक्ट हा एक्स प्लेटने होतो. म्हणजे या दोन्हीच्या डिफ्लेक्शनच्या कॉम्बिनेशननी तुम्हाला ॲक्च्युअल हे त्याची फिगर मिळतं, ॲक्च्युअल नेचर मिळतं त्याचं. आता हे काय करतं, इट जनरेट ए नेसेसरी or adequate type of voltage to be applied to the horizontal deflecting plate at the appropriate time. Appropriate म्हणजे ज्या वेळेला हा सिग्नल इथून वाय प्लेटला जातो त्याच वेळेला हा सिग्नल गेला पाहिजे. तोही मागं पुढं नाही झाला पाहिजे. म्हणजे तो काय झाला पाहिजे, त्याला सिंक्रोनाइज झाला पाहिजे ॲट अ सेम टाइम. इन absence of this voltage, CRO screen will show only spot in case of DC or a vertical line in case of IC. आता काय होतं या हॉरिझॉन्टल प्लेटमध्ये, डबल फंक्शन आहे. जनरली जे व्होल्टेज म्हणजे फक्त एकच क्वांटिटी तुम्हाला मेजर करायचं असेल तर ती वाय प्लेटला दिल्या जातं. जी क्वांटिटी तुम्हाला मेजर करायची आहे ती वाय प्लेटला. आता इथं वाय प्लेटला दिल्यामुळं काय होतं की हा बीम फक्त असा व्हर्टिकली डिफ्लेक्ट होईल. पण आपण इथं कोणत्याच प्रकारचं व्होल्टेज दिलं नाही, त्यामुळं त्याच्यासाठी हे वापरलेलं आहे टाइम बेस्ड सर्किट. टाइम बेस्ड सर्किटमध्ये एक सिंक ॲम्प्लिफायर आहे, म्हणजे सिंक्रोनायझेशन ॲम्प्लिफायर म्हणतात, आणि हे टाइम बेस्ड सर्किट आहे. टाइम बेस्ड सर्किट काय करतं, टाइम बेस्ड व्होल्टेज जनरेट करतं अँड व्हिच विल बी अप्लाइड टू द इंटरनली टू द हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर अँड इट इज अप्लाइड टू द हॉरिझॉन्टल डिफ्लेक्टिंग प्लेट. म्हणजे हे व्होल्टेज आणि इथून जनरेट होणारा व्होल्टेज याला दिल्यानंतर हा बीम हॉरिझॉन्टली असा डिफ्लेक्ट होतो. म्हणजे या साईडनी या व्होल्टेजनी होतं, तर या डायरेक्शननी या व्होल्टेजनी होतं, आणि या डायरेक्शननी हॉरिझॉन्टल डायरेक्शननी या व्होल्टेजनी होतं. समजा जर आपल्याला एक्सटर्नल व्होल्टेज असेल, म्हणजे दोन क्वांटिटी किंवा दोन व्होल्टेज म्हणा किंवा करंट सोर्स म्हणा, करंट वेव्ह फॉर्म असेल, तर त्याच्या दोन्ही याचा कॉम्बिनेशन्समुळं कसा इफेक्ट होईल, तर ते जर आपल्याला पाहायचं असेल तर एक इनपुट इथं दिला जातो, दुसरा इनपुट इथं दिला जातो. नाहीच काही असेल तर मग लाईनला म्हणजे पॉवर सप्लायला तो कनेक्ट केला जातो. अशा पद्धतीने दोन क्वांटिटी मिळून तुम्हाला ॲक्च्युअल त्याचं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन CRTवर दिसतं. म्हणजे टाइम बेस्ड सर्किट जनरेट ए टाइम बेस्ड और स्वीप व्होल्टेज व्हिच इज नेसेसरी टू अप्लाय हॉरिझॉन्टल प्लेट ड्यू टू दी स्वीप व्होल्टेज. ड्यू टू दिस स्वीप व्होल्टेज बीम विल बी डिफ्लेक्ट फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट असा डिफ्लेक्ट होतो. आता याच्यामध्ये नंतरचा जो पॉवर सप्लाय, नंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे महत्त्वाचा, म्हणजे पॉवर सप्लाय. कारण की कोणची गोष्ट पॉवर सप्लाय साठी तर होणार नाही. आता याच्यामध्ये दोन प्रकारचे पॉवर सप्लाय वापरले जातात, हाय टेन्शन आणि लो टेन्शन. आता हाय टेन्शन पॉवर सप्लायचं व्होल्टेज हे खूप जास्त असतं, साधारणतः 1 kV टू 2 kV पर्यंत, ऑर मोर दॅन धिस. धिस इज डिपेंड अपॉन द साईज ऑफ द स्क्रीन. स्क्रीनची साईज एवढी असेल तर व्होल्टेज कमी लागेल, स्क्रीनची साईज एवढी असेल तर व्होल्टेज कमी लागेल, हे अशी जास्त असेल तर व्होल्टेज जास्त लागेल, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर व्होल्टेज. तुम्हाला माहीत आहे टी व्ही असते तुमच्या घरी, त्याचे स्क्रीन असतात 35 इंच, 40 इंच, 65 इंच अशा पद्धतीचं. जेवढा स्क्रीन मोठा असेल तेवढा तो काय करावं लागतं, इलेक्ट्रॉन असा डिफ्लेक्ट करावा लागतो बीम जास्त प्रमाणात, तर मग जास्त व्होल्टेज पाहिजे. तर आता हाय टेन्शन व्होल्टेजमध्ये काय केलं जातं की हाय व्होल्टेज वापरलं जातं, त्याची करंट कॅपॅसिटी ही कमी असते, साधारणतः 1 mA वगैरे. आणि दुसऱ्या प्रकारचा जो पॉवर सप्लाय याच्यात वापरला जातो त्याला म्हणतात लो टेन्शन. याचं व्होल्टेज साधारणतः 200 ते 300 व्होल्ट असते आणि याची करंट कॅपॅसिटी ही जास्त असते. आता हा लो टेन्शन पॉवर सप्लाय इतर पार्टसाठी वापरला जातो, म्हणजे
ॲम्प्लिफायर पार्टसाठी ॲटेन्युएटर, व्हर्टिकल ॲम्प्लिफायर, डिले लाईन वगैरे हे जे पार्ट आहे हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर, याला सुद्धा पॉवर सप्लायची गरज असते, त्याच्यासाठी हे वापरलं जातं. म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, याच्यामध्ये जे काही चित्र पाहून राहिलो त्याचा बेसिक कन्सेप्ट काय आहे चित्र पाहण्याचा, तर हा बेसिक कन्सेप्ट हाच आहे त्याच्यामध्ये की आपण काय करून राहिलो, त्याच्यामध्ये एक पिक्चर ट्यूब वापरली, याला म्हणतात पिक्चर ट्यूब. टी व्हीमध्ये सुद्धा असतात आजकाल, फ्लॅट्स आले, पण जुन्या पद्धतीचे जर तुम्ही टी व्ही वगैरे पाहिले, कधी तुम्ही टी व्ही गिव्ही पाहतात तुमच्या घरचे आणि त्याच्यामध्ये जुन्या काळातलं चित्रपट वगैरे असते तर त्याच्यामध्ये जे दाखवलेले असते, किंवा आज अजूनही काही लोकांच्या घरी जुन्या पद्धतीचे टी व्ही आहे, त्याच्यामध्ये CRO आपलं CRO वापरला जातो. म्हणजे त्याचं फंक्शन CRO सारखंच असतं, फक्त थोडेफार त्याच्यात मायनर चेंजेस आहे. तर त्या फंक्शन असंच असतं त्याचं, सर्व्हिस सिस्टीम जवळपास अशीच असतं. फक्त त्याच्यात काय वापरलं जातं, याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक, म्हणजे दोन शब्द लक्षात घ्या, इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन सिस्टीम ही CRO मध्ये वापरली असते. आणि टी व्हीच्या पिक्चर ट्यूबमध्ये, त्याला आपण एक प्रकारे CROच म्हणू, त्याच्यामध्ये मॅग्नेटोस्टॅटिक डिफ्लेक्शन सिस्टीम वापरल्या जाते. कारण की त्याच्यात मॅग्नेटोस्टॅटिक डिफ्लेक्शन सिस्टीम याच्यासाठी वापरल्या जाते, तिथे खूप हाय व्होल्टेज पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही टी व्हीला किंवा कोणत्याही डिव्हाइसला जास्तीत जास्त तुमच्या घरी येणारं व्होल्टेज किती आहे, 230 व्होल्टेज आहे. परंतु इथं तर 1 किलो व्होल्ट, 2 किलो व्होल्ट, किंवा काही काही मोठ्या डिव्हायसेसमध्ये, मोठ्या टी व्हीमध्ये तर 5-5 किलो व्होल्ट पाहिजे. मग ते कसं जनरेट केलं जाते, तर त्याच्यामध्ये आणि कॅपॅसिटरचं एक काम आहे, कॅपॅसिटर हे व्होल्टेज इन्क्रीज करतं, तर त्याच्यामध्ये तो फिनॉमिना वापरून, ती पद्धत वापरून व्होल्टेज हे तिथेच डेव्हलप केलं जातं आणि त्याला दिलं जातं. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बीम तयार करणे, तो काय करणे, सॉरी इलेक्ट्रॉन तयार करणे, ते इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करणे, त्याचा एक नॅरो बीम तयार करणे, आणि तो नॅरो बीम ह्या स्क्रीनवर स्ट्राईक होईल. आणि या स्क्रीनवर सिंपल काच नसतो तो, त्यावर काही मटेरियल कोट केलेले असतात, त्याला म्हणतात फ्लुरोसंट मटेरियल. फ्लुरोसंट मटेरियलची प्रॉपर्टीज आहे की त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा बीम वगैरे स्ट्राईक झाला तर तो इमेज दाखवतो. आता फ्लुरोसंट मटेरियल काय आहे, तर तुम्ही रस्त्याने जाताना तुम्हाला माहीत आहे बोर्ड असतात हिरव्या कलरचे, ते दिवसानं तुम्हाला ते हिरवटसर वाटेल, पण रात्रीनं तुम्ही जर प्रवास केला असेल, तुमच्या गाडीचा लाईट जर त्याच्यावर पडला तर ते चमकतात. जसे जनावरांचे डोळे हे अंधारात चमकतात, त्याच्यामुळे येणाऱ्या माणसाच्या लक्षात येते की समोर कुठेतरी जनावर आहेत. वाघ किंवा सिंह जर पाहिले तर तो लांबून त्याचे डोळे किती लांब असला, अर्थात तुमच्या दृष्टिक्षेपात, तर त्याचे डोळे चमकतात. तुमच्या गायीची किंवा बैलाचे जर तुम्ही डोळे संध्याकाळच्या वेळेस पाहिले तर ते चमकतात, कारण का त्यांच्याजवळ सेफ्टी मेजर कोणतंच नाही ना. जसं आपण आपल्या पद्धतीनं आपण आपला डोक्याचा उपयोग करून सेफ्टी मेजर, तुम्ही टार्च दाखवान, मोबाईलचा लाईट दाखवान, तर समोरच्याला समजत, पण त्यांच्याजवळ काय आहे बिचाऱ्यांजवळ, तर तशा पद्धतीचे फ्लुरोसंट मटेरियल. तसंच तुम्हाला माहिती आहे, रस्त्यानं तुम्ही जाता, अमरावतीला जा, दोन्ही बाजूनी संध्याकाळच्या वेळेस चकचक 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 असं वाटतं, कसे लपलप 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 लाईट करताना दिसतात. कसे दिसतात लाईट, त्याच्यामध्ये काय वापरलं आहे, त्या फ्लुरोसंट एक ती पट्टी घेतली आहे आणि त्याच्यावर फ्लुरोसंट मटेरियल कोट केलेलं आहे. तसंच स्पीड ब्रेकर असतात, स्पीड ब्रेकर रात्रीनं दिसले पाहिजे म्हणून त्यावर सुद्धा असे फ्लुरोसंट मटेरियलचे पट्टे मारलेले असतात, आणि त्यावर लाईट पडल्यानंतर ते काय होतात, व्हिजिबल होतात. तर हाच कन्सेप्ट इथं वापरलेला आहे. निरनिराळ्या प्रकारचे फ्लुरोसंट मटेरियल वापरले. आता कोणचं वापरायचं, कसं वापरायचं, तर हे त्याच्या प्रॉपर्टी पाहून ठरवल्या जातं. तर हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. कॅथोड रे ऑक्सिलोस्कोप आलं का लक्षात. आणि हा जवळपास 6 ते 7 मार्कासाठी विचारतं. म्हणजे याच्यामध्ये 2 पार्ट आहे, एक CRTचा पार्ट याच्यानंतर आपण पाहणार आहे, आणि आता हा पार्ट. तर हे 2 अतिशय महत्त्वाचे पार्ट आहे. याच्यावर तुमचे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन, ज्याला MCQ म्हणतात, तेही सुद्धा येऊ शकतं. नंतर आपण CRT पाहू. ठीक आहे.